शहरातून जड वाहनाच्या चेसिसची अनधिकृत वाहतूक, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. शहरातील मुरारका विद्यालय ते श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय या मार्गावरून गेल्या काही दिवसापासून जड वाहनांची, विशेषतः चेसिस वाहतूक करणाऱ्या ट्रकची वाढती वर्दळ दिसून येत आहे. शहर हद्दीत अशा जड वाहनांना प्रवेशास परवानगी नसतानाही ही वाहने सर्रासपणे या मार्गाचा वापर करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील वर्षी याच ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी दीपक सलामपुरिया यांचा जड वाहनाच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही परिस्थिती सुधारणा न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. माहितीनुसार संबंधित जड वाहनांना शहराबाहेरील टोल नाक्यावरून जाणे बंधनकारक आहे. मात्र काही चालक टोल टॅक्स वाचविण्यासाठी बाळापूर बायपास मार्गे शेगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मुरारका चौक ते अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान 2 ते 3 शाळा तसेच मुरारका महाविद्यालय असल्यामुळे या मार्गावर विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत भरधाव वेगाने धावणारी जड वाहने मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी माजी नगरसेवक मंगेश ढगे यांनी काही जड वाहने अडवून चालकाकडे चौकशी केली असता आम्हाला जो मार्ग सांगितला जातो त्याच मार्गाने आम्ही जातो, असे चालकांनी सांगितले. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यावर चालक टोल टॅक्स टाळण्यासाठी शहरातील मार्गाचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले. कंपनीकडून चालकांना टोलची रक्कम नियमित दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दीपक सलामपुरिया यांच्या अपघातानंतरही शहर पोलिसांनी कठोर उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. या संदर्भात माजी नगरसेवक मंगेश ढगे यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून शहरात तातडीने परिवहन पोलिसांची नियुक्ती करावी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सध्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अनधिकृतपणे मार्गक्रमण करणाऱ्या जड वाहनांवर कारवाई नेमकी कोण करणार आणि विद्यार्थ्यांसह नागरिकांची सुरक्षा कशी सुनिश्चित केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव.